छान दिसणं कोणाला आवडत नाही. त्यासाठी किचनमधलं बेसन, हळद, दूध, मध असे अनेक प्रकार चेहऱ्याला मास्क म्हणून लावण्यापर्यंत ठीक होतं. पण तुम्हाला आश्चर्य वाटेल असा एक विचित्र स्किन केअर ट्रेंड सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय. पिरियड ब्लड फेस मास्क. हो, हे खरं आहे. जगभरात कित्येक महिला आपल्या पिरियडच्या रक्ताचा वापर चेहऱ्यावर मास्क म्हणून करतानाचे व्हिडिओज मेन्स्ट्रुअल मास्किंगसह सोशल मीडियावरती ट्रेंड होतात. आता यासाठी हे रक्त येतं कुठून, ते कसं साठवलं जातं आणि या सगळ्याची नेमकी प्रोसेस काय? तर पिरियड दरम्यान महिला मेन्स्ट्रुअल कपमधलं रॉ ब्लड सरळ गालांवर लावतात, काही मिनिटं ठेवतात आणि मग धुवून टाकतात. त्यांचं म्हणणं आहे की पिरियड ब्लडमध्ये स्टेम सेल्स, प्रोटीन्स, सायटोकाइन्स असं सगळं असतं जे त्वचा नरिश करतं, ग्लो वाढवतं आणि स्किन टिश्यू रिपेअरला सुद्धा मदत करतं. काही इन्फ्लुएन्सर्स तर त्यांच्या चेहऱ्यावरच्या ग्लोचं सगळं अख्खं क्रेडिट या पिरियड ब्लड फेस मास्कलाच देताना दिसतात. पण सायन्स या बाबतीत काय सांगतं, तर अमेरिकेच्या नॅशनल लायब्ररी ऑफ मेडिसिनमधल्या एका रिसर्चनुसार पिरियड ब्लड प्लाझ्मा टिश्यू रिपेअरमध्ये मदत करू शकतो. काही प्रयोगांमध्ये वाउंड हिलिंग खरंच चांगली दिसली आहे. पण दुसरीकडे पाहिलं तर जे रक्त मासिक पाळी दरम्यान स्त्रियांच्या शरीरातून बाहेर टाकलं जातं ते अजिबात जंतुमुक्त नसतं. ते चेहऱ्यावर लावल्यानं पोर्समध्ये बॅक्टेरिया जाऊ शकतात. त्यामुळे पिंपल्स, इन्फेक्शन, स्किन इरिटेशन, डर्मटायटिस सारख्या रिस्क सुद्धा खूप जास्त आहेत. तरीही हा ट्रेंड व्हायरल होत असेल तर काय म्हणावं याला? तुम्हीच कमेंट करून सांगा. आणि अशा माहितीसाठी लगावबत्तीला फॉलो करायला विसरू नका.